मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचा दणदणीत विजय, 10 पैकी 10 उमेदवार विजयी, तर भाजप प्रणित एबीव्हीपीचा उडाला धुव्वा। विजयानंतर मातोश्री बाहेर एकच जल्लोष। मुंबईतील धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्यांचा आयबीचा इशारा। आयबीच्या इशाऱ्यानंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट, पोलिसांकडून कडक बंदोबस्त, गस्त सुद्धा वाढवली। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या पाहणी आढाव्यासंदर्भात देणार माहिती, निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार त्याची उत्कंठा। विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात घ्या, ठाकरेंच्या सेनेची निवडणूक आयोगाकडे मागणी। भाजप वगळता सर्व पक्षीयांचे समर्थन, तर मतदानाचा वेग वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्याही सूचना। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर। विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या शिल्पांचं सुद्धा करणार लोकार्पण। लोकांचा आग्रह आहे की निवडणूक लढवली पाहिजे। पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर मला निर्णय घ्यावा लागेल। जनता दरबारात भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य। फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात। विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने भरता येणार अर्ज। महाराष्ट्रात अत्याचाराचं सत्र। सिंधुदुर्गमध्ये पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून भर रस्त्यात विद्यार्थिनीचा विनयभंग, तर पुण्यात 2 अल्पवयीन मुलींना दारू पाजून 11 जणांकडून लैंगिक अत्याचार। पिण्याच्या पाण्यामधून 200हून अधिक जणांना विषबाधा। नांदेडच्या नेरली गावातील धक्कादायक घटना। सार्वजनिक पाण्याच्या टाकीमधून पाणी प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडली। हिजबुल्लाच्या मोरक्या हसन नसरला ठार, तर इस्रायलने बैरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात नसरल्ला ठार। इस्रायल डिफेन्स फोर्सने केली अधिकृत घोषणा।